गंगाखेड तालुक्यातील धारखेड पुलावर 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या घटनेमध्ये 7 जण जखमी झाले आहेत। रात्री 9 ते 10च्या दरम्यान हे 2 गट आमने सामने आले होते। यामध्ये स्कॉर्पिओ गाडीचं मोठं नुकसान झालं असून एक मोटारसायकल पुलावरून खाली फेकून देण्यात आली। हे 2 गट नेमके आमने सामने का आले आणि भांडायचं कारण काय हे अद्यापही समजू शकलेलं नाही। परंतु या घटनेनंतर शहर आणि परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे। घटनेमधील जखमींपैकी 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे। परंतु या घटनेनंतर शहरामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। घटनेचे कारण काय याविषयी अद्याप माहिती नसली तरी वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरू झाल्या असून पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे। कारवाईनंतर घटनेमागील सत्य बाहेर येईल। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।